प्रेमळ भक्तांनो, मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदा मज लागी विसरू नका, मी आहे येथेच तुमच्या पाठीशी. प्रेमळ मित्रांनो, असेच बाळूमामांचे गोड आणि जीवनोपयोगी संदेश जर तुम्हालाही सर्वात आधी मिळवायचे असतील तर तुम्ही आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवावे आणि कमेंट बॉक्समध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला अजिबात तुम्ही विसरू नका. भगवंतांच्या नामाची महिमा अपरंपार, जपता बाळूमामांचे नाम वारंवार, कृपा होते बाळूमामांची अपार, असतो मनाला खूप खूप आधार. आपल्या माता तिथेच आपण झुकवावा, ज्यांची नक्कीच पावलं तुमच्या सुख दुःखात न कळविता तुमच्या दारापर्यंत येऊन पोहोचते. म्हणूनच आपण आपला माता नेहमी बाळूमामांच्या चरणी झुकवावा, कारण जो मामांच्या चरणी नक्कीच प्रार्थना करीत असतो, मामा त्याची प्रत्येक प्रार्थना पूर्ण करीत असतात. परंतु ती प्रार्थना आपण मात्र निस्वार्थ मनाने नक्कीच करावे. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत, हे जितकं सत्य आहे ना तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे बाळूमामांशिवाय या जगामध्ये कोणीही नक्कीच नाही. तर प्रेमळ मित्रांनो, आजचा हा संदेश जर तुम्हाला म्हणूनच मनापासून आवडला तर तुम्ही या संदेशाला आत्ताच एक मनापासून लाईक करावा आणि आपले यूट्यूब चॅनलही नक्कीच सबस्क्राईब करून ठेवावे. दृष्टी जाईल जेते जेते, बाळूमामा दिसावे तेते तेते, ऐसे भक्तीकरिता दृढ संकल्पे, बाळूमामा कृपा निश्चिंततया. वाईट प्रसंगात सर्व साथ सोडतात, पण एकच तो भगवंत आहे जो आयुष्यभर सावलीसारखा आपण प्रत्येकांच्या सोबत राहतो. हृदय हा तर मानवी शरीराचा सर्वात सुंदर भाग आहे आणि तोच जर स्वच्छ नसेल तर चमकणाऱ्या चेहऱ्याचा काही देखील उपयोग नाही. परिस्थिती चांगली आले म्हणजे मी भगवंतांचे नाम घेईन, ही मात्र धारणा नक्कीच चुकीची आहे. अर्थात परिस्थिती वाईट येऊ नये यासाठी आपण मात्र भगवंतांचे नामस्मरण नक्कीच केले पाहिजेत. आपल्या मनात अंधार असेल तर आपल्याला जीवनात कधीच सुखाची आशा मात्र जागृत नक्कीच होणार नाही. बसता उठता चालता बोलता मुखी असे बाळूमामांचे नाम, कुणीही आवड अर्थात अडवले तरी धावून बाळूमामा करतील त्याचे काम. हे दोन शब्द मागे आयुष्य नक्कीच तारण्यास समर्थ आहेत, ते म्हणजे श्री संत सद्गुरू बाळूमामा. आणि प्रेमळ मित्रांनो, मी तुम्हाला खूप उत्तम आणि माहितीपूर्ण गोष्ट नक्कीच आज सांगणार आहे, म्हणून तुम्ही ती गोष्ट लक्षपूर्वक ऐकावे. ते म्हणजे बाळूमामांचे नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे. आपण आज जे बाळूमामांचे नाम घेतो ना, तेच नाम शेवटपर्यंत कायम सोबत राहते. परंतु देहबुद्धी जसजशी कमी होत जाईल तसतसे नाम अधिकाधिक व्यापक आणि अंत अर्थात अर्धगर्भ बनत जाते आणि शेवटी नाम हे परमात्म स्वरूपच आहे असा आपल्याला अनुभव येतो. ज्या पद्धतीने नक्कीच आदमापूरला जायला पुष्कळ असे रस्ते आहेत, परंतु सर्वांना मात्र शेवटी वारीतूनच जाऊन दर्शन घ्यावे लागते. त्याचप्रमाणे इतर साधने जरी केली तरी नामसाधन अर्थात केल्यावरच आत्मस्वरूपाची प्राप्ती पूर्णत्व होते. बस एवढंच आपण प्रत्येकाने सदैव स्मरणामध्ये मात्र ठेवलं पाहिजे. बाकी हत्या झाली अशी भावना ज्या कृतीत होते ना, ती कृती हेच पाप आहे. ती हत्या दुसऱ्यांच्या भावनांची देखील नक्कीच असू शकते. म्हणूनच जसे आपण विचार करीत असतो ना, त्याच पद्धतीने आपले मात्र नक्कीच आयुष्य घडत असते आणि जसे तुम्ही विचार करीत असतात त्याच पद्धतीने तुमचे कर्म देखील नक्कीच भगवंत मोजत असतात. म्हणूनच प्रथम आपण प्रत्येकाने मात्र उत्तम विचार करण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. सुखाच्या हिरवळीवर चालताना दुःखाचे काटे लपून लपून टोचतात, ते आपल्याला मात्र भानावर आणण्यासाठी. म्हणूनच आयुष्यामध्ये किती देखील दुःख असलेत तरी देखील आपण मात्र कधीही चिंता करू नयेत. अर्थात दुःख आहेत म्हणूनच आपल्याला सुखाची योग्य पद्धतीने जाणीव आहे, एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे. बाकी हे गुरु माऊली, मला माझ्या पायात इतके बल द्या की धावत धावत मी तुमच्या दरबारी येऊ शकेन. मला तुम्ही अशी सद्बुद्धी द्या की रोज सकाळ संध्याकाळ मी गुडघे टेकून विनम्र भावे तुम्हाला मुजरा करू शकेल. हे गुरु माऊली, मी 50 वर्ष जगू अथवा 100 वर्ष, ही तर आता तुमची इच्छा आहे. माझी तर सध्या एकच इच्छा आहे की नक्कीच ओठावर नेहमी तुमचे नाम असावे व दानासाठी माझे हात कधीही टोकू नयेत. बाळूमामा, प्रेमळ तुम्ही मला दृष्टी द्या, सहकार्य करणारे हात द्या,
सन्मान मार्गावर चालणारे पाय द्या. जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे हे सुंदर कार्य पोहोचवण्याची तुम्ही प्रथम मला ताकद द्या आणि सदैव तुमचे स्मरण करणारे तुम्ही मला उत्तम मन द्या. गुरुमाऊली आपल्या लेकराला कृपादृष्टी आणि सद्बुद्धी द्या. बस एवढीच मी तुमच्या चरणी एक सुंदर नक्कीच प्रार्थना करतोय. मित्र नक्कीच आपण स्वीकार करावे. नक्कीच मित्रांनो, बाळूमामांचे मनापासून अर्थात बाळूमामांच्या चरणी आपण प्रत्येकाने मनापासून प्रार्थना करावी. ते म्हणजे आपल्याला ते बरोबर मार्ग दाखवितात. आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभरच वीज चमकते, परंतु त्यामुळे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसत असतो. त्याचप्रमाणे मनापासून बाळूमामांचे स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे अर्थात आपल्याला आपोआप ज्ञान होते. ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा बाळूमामा आहेत ना, त्याचा तोच मात्र परमार्थ होतो. अर्थात सद्गुरु दर्शनाने पूर्वकर्म पापे जळून जातात. तुमची पुढची काळजी स्वतः बाळूमामा घेतात. तेव्हा पाठीमागचे आठवण काढीत बसू नये आणि आपण काळजीही कधी करू नयेत. अर्थात समाधानात आणि आनंदात आपण प्रत्येकाने नक्कीच असावे आणि नेहमी आनंदी राहून आपण प्रत्येकाने मात्र आपलं नक्कीच आयुष्य जगावे. घमंड अहंकार आहे त्या ठिकाणी नम्रता कधी असणार नाही. नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता देखील असणार नाही. प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रताही नाही आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता एकाग्रता नाही त्या ठिकाणी यशही नक्कीच असणार नाही. श्री संत सद्गुरू बाळूमामा हे तर परम दयाळू आहेत. त्यांच्या भक्तीने सर्वांचे अर्थात सर्वतोपरी कल्याण होते. भावभक्तीने आर्ततेने हाक मारल्या असता ते तात्काळ आपल्या भक्तांना ओढ देतात. ते नक्कीच मूर्तगामी आहेत. भक्तांच्या संकटकाळी त्वरेने धावणारे श्री संत सद्गुरू बाळूमामांसारखे दैवत हे तुम्हाला आम्हा भक्तांचे भक्कम आधार नक्कीच आहेत. म्हणूनच आपण मात्र त्यांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने करायला शिकलं पाहिजे. बाकी आयुष्यामध्ये तुमच्या सोबतीला कोणी असो अथवा नसो, संकटांना सामोरे मात्र तुम्हाला जावेच लागते. अर्थात थकलेल्या मनात धैर्य जागवून अर्थात अडथळ्यांना पार मात्र आपण प्रत्येकांना करावेच लागते. मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करणारे मिळाल्यानंतर मात्र त्याची कधी काळजी घेत नाहीत. ती व्यक्ती असो किंवा एखादे ध्येय असो, जेथे डोळे बंद करून विश्वास ठेवला जातो ना, तिथेच विश्वासघातचा धोका जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच असतो. बाकी ऑक्सिजन असो किंवा माणसांचे विचार जेवढे अर्थात लेवल ठासळलीत की धोका मात्र नक्कीच वाढत जातो. जीवनात सुखी आणि यशस्वी जर तुम्हाला व्हायचं असेल तर वर्तमानात लहान मूळ कामात तरुण आणि अनुभवाने वृद्ध असणे हे मात्र नक्कीच आवश्यक आहे. स्वतःपुरता विचार करणाऱ्याला गरज पडते तेव्हा शब्दांचा आधार देणारही कुणी देखील इथे नसतं. आशा सोडू नका. उद्याचा दिवस नक्कीच आजपेक्षा तुमचा मात्र नक्कीच चांगला असणार आहे. म्हणून तुम्ही आज ज्यासाठी मेहनत करीत आहात त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला मात्र वेळ आल्यानंतर नक्कीच मिळणार. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच समजून घेतलं पाहिजे ते म्हणजे जेवढं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्तच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आता मात्र नक्कीच मिळणार. म्हणूनच सर्वप्रथम मात्र आता आपण कष्ट करण्यास प्रयत्न करावे. दिवा तेवत ठेवण्यासाठी जसं त्यामध्ये तेल असणं आवश्यक आहे, तसंच चांगलं भाग्य मिळवण्यासाठी चांगली कर्म करणे देखील आवश्यक आहेत. खोडरब्बर शिवाय चित्र काढण्याची कला म्हणजेच आपले खरे जीवन आहे. वेळ आली आहे तर तुम्ही प्रथम घाम गाळा, नाहीतर काही दिवसांनी अश्रू मात्र तुम्हाला नक्कीच ते गाळावे लागतील. क्रोधाला लगाम घालण्यासाठी मोना इतका उत्तम सुंदर मार्ग मात्र दुसरा कोणताच नाही. बाकी प्रेमळ मित्रांनो, अर्थात शाश्वतीच नाही आजची, अर्थात उद्याचाही काय भरोसा. नक्कीच कुणी करे जगण्यासाठी संघर्ष तर कुणासो तो जीवन अर्थात नकोसा. आपले दुःख किती कोणाला सांगावे याला एक ठराविक मर्यादा ठेवाव्यात, कारण हे कलियुग आहे. कारण इथे मात्र एकाची अडचण मात्र दुसऱ्यासाठी नक्कीच तमाशा बनते. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच समजून घ्यावे. बाकी जीवनात शिक्षणाआधी संस्कार, व्यापाराआधी व्यवहार आणि नक्कीच देवाआधी आईवडिलांना आपण समजून घ्यावे. जीवनात कोणतीच अडचण तुम्हाला मात्र कधी येणार नाही आणि आळस हा तर कर्जासारखा असतो. त्यामुळे क्षणाचा आनंद मिळतो पण त्याची किंमत मात्र व्याजासकट आपण प्रत्येकांना चुकवावी लागते. नशिबाची बेरीज चुकायला लागली की नक्कीच आयुष्यातून माणसांची वजाबाकी मात्र सुरू नक्कीच होते. अर्थात आपली इथे काही नसून आपली फक्त वेळ आहे.
ती जर योग्य असेल तर आपले देखील नक्कीच आपली होऊन जातील, परके देखील आपले होऊन जातील. आणि जर वेळ तुमची योग्य नसेल तर मग मात्र आपले देखील नक्कीच परक्याहून बत्तर आपल्याशी वागायला लागतील. बाहेर पडल्याशिवाय जग ज्या पद्धतीने समजत नाही त्याच पद्धतीने मीपणा सोडल्याशिवाय माणसेही कधी आपल्या आयुष्यामध्ये जुडत नाहीत. भीतीपेक्षा मोठा कोणताही इथे व्हायरस नाही आणि हिंमतीपेक्षा मोठी कोणतीही इथे लस नाही. नक्कीच संयम पाळा, सर्व काही व्यवस्थित होईल. सूत्राशिवाय पुस्तकातला आणि जीवलंगाशिवाय अर्थात जीवलगांशिवाय आयुष्यातलं गणित मात्र कधीही सुटत नसते. माणसाने कधीही तयारीतच राहायचे असते, कारण सध्याच्या युगात वातावरण आणि माणसं कधी बदलतील हे मात्र कधी सांगता नक्कीच येणार नाही. मूर्खाची 5 प्रथम लक्षणे आहेत. प्रथम म्हणजे गर्व आहे, दुसरे म्हणजे अपशब्द आणि तिसरे आहे क्रोध, चौथे आहे हट्टीपणा आणि दुसऱ्यांच्या मतांचा नक्कीच अनादर करणे. मागे आनंद हे तर एक पद्धतीचे अमृत आहे, परंतु हे अमृत प्राप्त करून घेण्यासाठी दुःखांचे मंथन करणे नक्कीच आवश्यक असते. आणि प्रेमळ मित्रांनो, प्रथम तुम्ही समजून घ्या, ते म्हणजे लोकांच्या अर्थात यशस्वी लोकांच्या पाठीमागे एकच मात्र मंत्र असतो, प्रयत्न करा, पुन्हा करा. तुम्ही कधीही ते थांबू नका. संघर्ष असा करावा की विरोधकांनाही कौतुक मात्र नक्कीच त्यांनी केले पाहिजेत. मलकट आणि गबाळल्या कपड्यात जर आपल्याला लाज वाटत असेल तर मग मलकट आणि गबाळ्या विचारांची सुद्धा आपल्याला मात्र लाज नक्कीच वाटली पाहिजे. बस एवढंच आपण समजलं पाहिजे. आणि जेव्हा एखादा माणूस म्हणतो की पैसा काहीही करू शकतो, तेव्हा हे स्पष्ट होते की त्याला तसा अनुभव नक्कीच आलेला आहे. बाकी तोच नशिबाची पाने पलटतो जो रात्रंदिवस प्रथम कष्टावरती विश्वास ठेवून सातत्याने नक्कीच प्रयत्न करतो. बाकी थोडेसे प्रयत्न करून भगवंतांना दोष देणारे या जगामध्ये मात्र भरपूर मिळतील. नाती प्रेमातून अंकुरित होतात, संवादातून जिवंत राहतात, संवादांनी अर्थात संवेदनांनी जाणवतात आणि मनापासून मात्र ती नाती नक्कीच जपली जातात. हा आपल्याशी असं वागला, तो मात्र तसं वागला, हा असं बोलला, याने विश्वासघात केला. अरे किती त्रास तुम्ही करून घ्याल. स्वतःला त्रास करून जर तुम्ही घेत राहिलास तर पुढचा प्रवास तुम्ही कसा कराल एवढंच तुम्ही समजून घ्या. सर्वप्रथम आपण मात्र स्वतःला त्रास करून नक्कीच कधीही घ्यायचा नसतो. आणि मन निर्मळ आणि स्वभाव तुम्ही फक्त प्रेमळ ठेवा. फसवणारा जरी कोणी असला ना तरी वाचवणारा तो भगवंत कायम तुमच्या पाठीशी नक्कीच उभा आहे. अहंकाराच्या बंगल्यात कधी आपण जायचे नाही आणि माणुसकीच्या झोपडीमध्ये जायला आपण मात्र कधीही लाजायचे नाही. सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला नक्कीच गर्व होत नाही, अपमान झाला तरी जो कधी क्रोधित होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी जो कठोर शब्द उच्चारत नाही ना, तोच सर्वश्रेष्ठ असतो. आनंदाच्या फुलांनी त्यांचाच ओंजली भरून जातात ज्यांच्याकडे माणुसकी नावाचं सुंदर धन असतं. आणि झालेला अपमान आणि वाईट काळात मिळालेली मदत माणसाच्या मनात कायम कोरली जाते. तुमची परीक्षा पाहणाऱ्या माणसांचा निकाल लावण्या इतके सक्षम तुम्ही मात्र नक्कीच बनलं पाहिजे. मागे वाईट अनेकदा वर्चस्व गाजवते पण कधी मात्र ते जिंकत नाही. अनुभव घेऊनच माणूस नेहमी मोठा होऊ शकतो. अनुभव ऐकून कधी माणूस कोणता मोठा मात्र होणार नाही. बाकी कधी कधी स्वतःला आनंद होईल असं काहीतरी आपण मात्र नक्कीच करावं. अर्थात आपण किती दिवस लोकांचा नक्कीच विचार करत राहणार आहात. म्हणूनच प्रथम प्रेमळ मित्रांनो, लोकांचा नेहमी विचार करण्यापेक्षा तुम्हाला जे योग्य वाटते ना ते तुम्ही मात्र करायला शिका. अर्थात सत्याला हे प्रसिद्धीची गरज असते आणि नक्कीच अन्यथा ते खोटे मात्र प्रथम नक्कीच मानले जाते. प्रत्यक्ष आनंदात अर्थात प्रत्येक क्षणात आनंद आहे. प्रत्येक आनंदामध्ये मात्र आठवणी आहेत, प्रत्येक आठवणीमध्ये स्वप्न आहेत आणि प्रत्येक स्वप्नामध्ये आनंद आहे. संघर्ष संपत नसतो, प्रत्येक टप्प्यावर तो वेगवेगळ्या रूपात समोर मात्र येत असतो. वस्तूंपासून ते अर्थात माणसांपर्यंत जे आपले नाहीत त्यांच्यावर मात्र हक्क कधी आपण गाजवायचा नसतो. किंमत त्याची करा जो पाठीमागे तुमची नक्कीच किंमत ठेवतो. बाकी जेवणात जशी स्वीट डिश महत्त्वाची असते ना तशी आयुष्यात तुमच्यासारख्या गोड माणसांची साथ मात्र नक्कीच महत्त्वाची असते. बाकी स्वाभिमानाचा लिलाव करून मोठे नेहमी आपण इथे नक्कीच होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं हे कधीही आपल्यासाठी उत्तम आहे. माणसाने वय वाढल्यावर ज्येष्ठ व्हावे, वृद्ध नाही. कारण म्हातारपण दुसऱ्यांचा आधार शोधते, ज्येष्ठत्व मात्र इतरांचा नक्कीच आधार नक्कीच इतरांना देते. आणि जीवनात नेहमी तुम्ही मात्र प्रामाणिक राहायला शिका.
कारण प्रामाणिकतेचा नेहमी मात्र भगवंत विजय करीत असतो. बाकी एकदा का मनातल्या नको असणाऱ्या विचारांची अडगळ बाहेर टाकायला शिकलात की मनात सुंदर सकारात्मक विचारांसाठी पुरेशी जागा तयार होते. गैरसमाजाच्या खिडक्या उघडल्या की तिरस्काराचे सर्व दरवाजे आपोआप मात्र नक्कीच उघडतात. घर सांभाळण्यासाठी घराचा उंबरठा ओलांडावा आपण प्रत्येकाला नक्कीच लागतो. जीवनात एक सूर्योदय नक्कीच असा होतो जो तुमच्या सर्व दुःखांचा नक्कीच अस्त करीत असतो. तो मात्र आपण प्रत्येकाला ओळखायला हवा. प्रयत्न यशस्वी होवोत अथवा अयशस्वी, कामाची प्रशंसा हो अथवा नाही, कर्तव्य मात्र आपण प्रत्येकाने केलेच पाहिजे. आणि शरीरात बिघाड झाला तर पाय डॉक्टरांकडे वळतात आणि कर्मात बिघड झाला तर पाय मात्र आपोआप ईश्वरांकडे वळतात. यावरून एक गोष्ट मात्र नक्कीच समजते, ते म्हणजे विज्ञानाच्या पुढे गेले तर नक्कीच अध्यात्म आहे, जे आपण प्रत्येकाने स्वीकारले पाहिजे. बाकी दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारे गुरु म्हणजे बाळूमामा आहेत. म्हणून प्रथम तुम्ही त्यांची भक्ती करायला विसरू नका. वेळ कधी आयुष्यामध्ये सांगून येत नसते. आज तुमचे आहे, उद्या मात्र आमचे असेल, आणि उद्या आमचे असेल, परवा मग कुणाची तर असेल. म्हणूनच आपण जास्त कधीही गर्विष्ठ होऊ नये. जे सध्या भगवंताने आपल्याला दिलेले आहे त्याचा आपण आनंद घ्यावा, पण त्या गोष्टीचा आपण कधीही गर्व करू नये. कारण जो भगवंत देऊ शकतो ना, तो तर भगवंत घेऊही शकतो. एवढंच आपण स्मरणामध्ये ठेवावे. वेळ आणि परिस्थितीनुसार स्वतःमध्ये जर तुम्ही बदल करत राहा, नुसत्या नक्कीच तक्रारी करू नका. हा बदलला अर्थात हा बदलला तो बदलला, या पद्धतीच्या तक्रारी मात्र माणसाला कधी पुढे नक्कीच नेऊ शकणार नाहीत. जीवनात मोफत काहीच मिळत नाही, कुठलेही डिस्काउंट नाही, गिफ्ट नाही. जे मिळतं ते प्रयत्नानेच आपण प्रत्येकांना मिळवावे लागते. केवळ ढीगभर पुस्तके वाचून ज्ञान साठवणे म्हणजेच विद्या नव्हे, तर ते ज्ञान जीवनात उतरवणे म्हणजे खरी नक्कीच विद्या आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, जे तुम्हाला सध्या आयुष्यामध्ये प्राप्त झालेली आहे ते मात्र तुम्हाला नक्कीच उत्तम प्राप्त झालेले आहे. म्हणून तुम्ही मात्र आता त्या उत्तम प्राप्त झालेल्या गोष्टींकडे नक्कीच लक्ष द्या आणि त्या गोष्टी अजून उत्तम करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तारुण्याच्या लोभात बालपण मात्र निघून गेलं आणि आता मात्र यशस्वी होण्याच्या लोभात एवढं तारुण्य मात्र आमचं निघत चालले. बस एवढी ते अर्थात सध्याची मात्र परिस्थिती इतकीच खरी आहे. इतके आपण जिद्दी बनले पाहिजे की तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला काही नक्कीच दिसले नाही पाहिजे. बस एवढं मात्र आपण प्रत्येकाने एक जिद्द नक्कीच धरून ठेवलं पाहिजे. बाकी एक जिद्दच असते मनुष्याच्या अंगामध्ये, जी त्याला यशस्वी होण्यास मात्र नक्कीच भाग पाडत असते. आणि जर तुम्हाला जिंकायचे असेल तर आवडत्या गोष्टींचा त्याग मात्र तुम्हाला करावाच लागेल. प्रश्न दुसऱ्यांच्याच वागण्याचा पडतो, आपले चुकीचे वागणे मात्र आपण नक्कीच सांभाळून घेतो. हसता हसता अचानक डोळ्यांत अश्रू आले, अर्थात आलेले अश्रू हे मात्र मनामध्ये दडून ठेवल्या गोष्टींचे ओझं नक्कीच असतं. बाकी शब्द किती काळजीपूर्वक आपण वापरलीत ना, तर ऐकणारा आपल्या सोयीप्रमाणे त्यांना मात्र नक्कीच त्यांचा अर्थ लावत असतो. सर्वात मोठी संपत्ती आपली मात्र नक्कीच बुद्धी आहे, आणि सर्वात चांगला हतियार आपले मात्र धैर्य आहे. सर्वात चांगली सुरक्षा विश्वास आहे. सर्वात चांगले औषध म्हणजे नक्कीच आपले बाकी हास्य आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट, या संपूर्ण गोष्टी आपण प्रत्येकांना भगवंतांनी मात्र नक्कीच मोफत दिलेले आहेत. म्हणून प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र आता नक्कीच तुम्ही समजून घेतलं पाहिजे, ते म्हणजे जे सध्या तुम्हाला मिळालेले आहे त्यामध्ये आता मात्र तुम्ही आनंदी राहा. आणि जे सध्या तुम्हाला मिळालेले आहे त्यामध्ये तुम्ही आनंदी राहून योग्य पद्धतीने हे तुमचे आयुष्य जगा. सगळेच दिवस कधी सारखे नसतात. जर आज नशिबात तुमच्या दुःख असेल तर उद्या सुख मिळणार हे नक्की. कारण बदल हा निसर्गाचा एक पद्धतीचा सर्वात मोठा नक्कीच नियम आहे. स्वतःचे मायनस पॉईंट्स माहिती असणे हा तुमचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट ठरू शकतो. ज्यांना आपली किंमत नाही त्यांना महत्त्व दिलं की आयुष्यात फक्त आठवणी मात्र राहतात, माणसं मात्र नाही. आणि संघर्षाचा काळ किती जरी कठीण असला ना, तरी सोबत निस्वार्थी मार्गदर्शन करणारा मित्र असेल तर मार्ग मात्र आपण प्रत्येकाला नक्कीच सापडतो. सुख दुःखापेक्षा जेव्हा जगण्यातला आनंद मोठा वाटतो तेव्हा आयुष्य पूर्णपणे समाधानाने भरलेले असते. बाकी अत्तर तयार व्हायला फुल सुगंधित असावे लागते, तसेच चांगले कार्य घडवायला मन पवित्र असावे लागते. आणि ज्याचे मन पवित्र असते तो मात्र कधी देखील नक्कीच रडणार नाही. जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे मात्र फिरू नये.
कारण मागे फिरणारे इतिहास रचू कधी शकत नाहीत. अर्थात इतिहास तर तीच लोक रचित असतात जी प्रत्येक क्षणी योग्य पद्धतीने नक्कीच कर्म उत्तम करतात. बाकी जे योग्य पद्धतीने काम करीत असतात ना, ते व्यक्ती मात्र नक्कीच इतिहास रचतात. नकळत झालेली चूक ही कधी कधी आयुष्यभराची अर्थात आयुष्यभरासाठी जखम मात्र नक्कीच देऊन जाते. आणि मित्रांनो, आयुष्यात समस्या येणार आणि ते येत देखील राहणार. म्हणून पळून न जाता धीरानेच त्यांचा मात्र तुम्ही नक्कीच सामना करायला शिका. देव प्रत्येक पक्षाच्या चोचीसाठी घास निर्माण करतो, पण तो त्यांच्या घरट्यात कधी आणून मात्र देणार नाही. एवढं मात्र नक्कीच. मागे आळसा माणसाच्या प्रत्येक चांगल्या कामाच्या आड येणारा प्रबर मात्र शत्रू आहे. म्हणून प्रथम मात्र आपण आपल्या आळसाला नक्कीच दूर करायला शिकलं पाहिजे. आणि प्रथम म्हणजे प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, ते म्हणजे जेवढं तुम्ही गमिवलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आता नक्कीच मिळणार. म्हणून प्रथम मात्र नक्कीच तुम्ही तुमची चिंता सोडा, तुम्ही तुमचे दुःख सोडा आणि या क्षणापासून तुम्ही भगवंतांचे निस्वार्थ मनाने नामस्मरण करण्यास सुरुवात मात्र नक्कीच केली पाहिजे. आणि मित्रांनो, भावनेच्या भरात एखाद्याला आपली गुपित सांगणं हा सुद्धा मूर्खपणाच आहे. नात्यात आलेले कठीण क्षणच नातं किती घट्ट आहे हे मात्र नक्कीच सिद्ध करतात. श्रीमंताच्या यादीत नाव नाही आलं तरी चालेल, पण माणुसकीच्या यादीत आपलं नाव मात्र अग्रस्थानी झळकळत पाहिजे. हवेची पण गंमतच असते. चाकातून गेली तर चाक पळत नाही, डोक्यात गेली तर चांगलं वाईट कळत नाही. आणि जर काही ते नक्की श्वासोश्वास अर्थात सोडून गेले तर घरात कोणी आपल्याला मात्र ठेवत नाही. अर्थात छोट्या छोट्या गोष्टींची देखील उत्तम गंमतच असते. फक्त ते पाहण्यासाठी मात्र आपल्याला उत्तम दृष्टिकोन नक्कीच आपण ठेवलं पाहिजे. आणि प्रथम म्हणजे प्रेमळ मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखाद्याचा अपमान करीताना त्यावेळी तुम्ही आपला सन्मान देखील गमवत असतात. एवढे देखील आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणामध्ये देखील ठेवलं पाहिजे. बाकी अनुभवामुळे चांगला निर्णय आपल्याला मात्र प्रथम घेता येतो, मात्र अनुभवाचा जन्म नेहमी चुकीच्या निर्णयामुळेच होतो. आणि ज्या व्यक्तीला नेहमी अनुभव येत असतात ती व्यक्ती मात्र आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने नक्कीच मोठी होतात. प्रार्थना करणारे हात आणि सेवा करणारे मन ज्याच्याजवळ असतं तो खूप नशिबान असतो. आयुष्यात सोनं जरी गमवलं तरी नाराज होऊ नये, कारण भगवंतांनी तुमच्या आयुष्यात हिरा मात्र नक्कीच लिहिलेला असतो. आणि प्रेमळ मित्रांनो, सगळंच नशिबावर तुम्ही कधी सोडत जाऊ नका. काही गोष्टी मेहनतीनेही मिळवायला मात्र आपण शिकले पाहिजेत. अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून आपण मात्र प्रथम काढून टाकायला शिकलं पाहिजे, म्हणजे सारं काही आपल्यासाठी शक्य होईल. विश्वास ठेवा, एकटेपणा हा मतलबी आणि स्वार्थी लोकांपेक्षा लाख पटीने चांगला आहे. म्हणून तुम्ही मात्र नेहमी एकटं राहा, पण नक्कीच वाईट लोकांच्या संगतीत कधीही राहू नका. विचारांची दिशा बदला, दशा आपोआप तुमची नक्कीच बदलेल. बाकी मित्रांनो, आनंद जसा लादता येत नसतो ना, तसा जबरदस्तीने मिळवताही आपल्याला कधी येणार नाही. बाकी अपमानाचा बदला भांडण करून नव्हे तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊन आपण मात्र प्रत्येकाने नक्कीच घेतलं पाहिजे. आणि जे मिळालं नाही त्याची यादी करता करता जे मिळालेलं आहे त्याचा मात्र उपभोग घेणं राहून नक्की जातं. कर्म म्हणजे शिक्षा किंवा सूड नव्हे तर केवळ नैसर्गिक कृतींचा परिणाम नक्कीच आहे. तुम्ही खचून जाणाऱ्यातले नाही, त्यामुळे आहे त्याला सामोरे जा आणि तुम्ही मात्र तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी व्हा. अपमानात माणसाला पुनर्जन्म देण्याची नक्कीच ताकद असते. म्हणून जर एखाद्याने तुमचा अपमान केलेला असेल तर तुम्ही मात्र त्या अपमानाचे नक्कीच पूर्णत्व बदला. जास्त यशस्वी होऊन मात्र घेतला पाहिजेत. बाकी बाळूमामाचा न्याय कधीच चुकत नाही. सगळ्यांना रिकाम्या हाताने पाठवितात आणि रिकाम्या हातानेच ते मात्र बोलवितात. नेटवर्क नसलेल्या ठिकाणीच मनाला मात्र सुखाची रेंज नक्कीच मिळते. रस्त्याला महापुरुषांचे नाव देण्यासाठी सर्वांचीच चढाओढ अर्थात असते, पण महापुरुषांनी दाखवलेल्या रस्त्यावरून कोणाला देखील सध्या मात्र नक्कीच चालायचे नाही. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र आपण नक्कीच पर्याय निवडला पाहिजे. अर्थात खरोखर जीवनामध्ये यशस्वी जर तुम्हाला व्हायचे असेल तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवायला शिका. कारण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही गमिवलेले आहेत त्यापेक्षा जास्त तुम्ही प्राप्त नक्कीच करू शकतात. फक्त तुम्ही स्वतःवरती
विश्वास मात्र पूर्णत्व ठेवलं पाहिजे. आणि माणूस किती जरी श्रीमंत झाला ना तरी तो सुख कधी विकत घेऊ शकत नाही आणि दुःख कधी तो अर्थात विकूही शकत नाही. चांगला माणूस होता हे ऐकायला सुद्धा मरण यावं लागतं. कोणाच्या पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत बाळूमामा आहेत असं आपण नक्की समजून चालत राहिलं पाहिजे. धैर्य आणि विनयशीलता हे असे गुण आहेत ज्यांची टोंगी लोकांना नक्कल करता मात्र कधीही येत नसते. हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपला की आपले दुःखही संपते. वेळ तर नेहमी घाईतच असते, ते कधी देखील थांबत नाही. थांबतात त्या फक्त आणि फक्त आपल्या आठवणी मागे. आज आता ताबडतोब कार्य मात्र पूर्ण करणे ही मानसिकता तुम्हाला नक्कीच यशस्वी बनविते. ढीगभर आश्वासनांपेक्षा ओंजळभर मदत जास्त नक्कीच मोलाची असते. मैत्री रक्ताच्या नात्यांपेक्षा एक अतूट नक्कीच नाते असते, ते म्हणजे मैत्रीचे. आणि प्रेमळ मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही नक्कीच समजून घ्या, ते म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त मात्र तुम्हाला नक्कीच मिळणार. म्हणून आज जरी तुम्ही चिंता करीत असाल तरी देखील तुम्ही मात्र तुमची चिंता नक्कीच सोडून द्यावी आणि भगवंतांचे चिंतन करण्याकडे आपण प्रत्येकाने नक्कीच लक्ष द्यावे. आणि ज्या गोष्टी तुम्हाला इजा पोहोचवतात ना त्याच तुम्हाला नक्कीच खंबीर बनवायला शिकवत असतात. तुमचे अपयश एक वेळ अर्थात स्वीकारले जाऊ शकते, मात्र तुम्ही प्रयत्न केला नसेल तर ते मात्र नक्कीच अमान्य आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, सर्वस्व पणाला लागलं तरी चालेल, पण झालेल्या अपमानाला माफी मात्र नक्कीच असावी. हे देखील आपण प्रत्येकाला समजले पाहिजे. की प्रेमळ मित्रांनो, आयुष्य तर एखाद्या खेळासारखं असतं. खेळणं बनायचं की खेळाडू हे मात्र भगवंतांनी प्रत्येकाच्या हातामध्ये नक्कीच दिलेलं आहे. अंदाज म्हणजे आपल्या मनाची कल्पना आणि अनुभव म्हणजे आपल्या जीवनाची एक उत्तम शिकवण नक्कीच आहे. दुसऱ्याला सावली देण्यासाठी झाडाला स्वतः उन्हात मात्र नक्कीच उभं राहावे लागते. बागी जीप ओव्हरटाईम करतच असेल तर मेंदू रेंजवर आहे असे आपण प्रत्येकाने नक्कीच समजावे. शारीरिक सौंदर्य हे तर कालांतराने नष्ट होते, परंतु आत्मिक सौंदर्य हे कधीही नष्ट होणार नाही. दुःखाचा एक क्षणी तुमच्याजवळ न येवो सदिच्छा आहे माझी. तुमचा दिवस मात्र नेहमी खास बनो, हेच मी भगवंतांच्या चरणी एक मोठी मात्र प्रार्थना करतोय. दुबळ्या व्यक्ती बदला घेतात, शहाण्या व्यक्ती मात्र प्रत्येक क्षणी माफ करतो, तर बुद्धिमान व्यक्ती दुर्लक्ष करीत असतो. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र इतर व्यक्ती तुम्हाला काय म्हणतात या गोष्टींकडे तुम्ही सहज दुर्लक्षित करायला शिका. आणि जर एखादा व्यक्ती तुम्हाला तुमच्यातल्या चुका सांगत असेल तर त्या चुकांना तुम्ही दुर्लक्षित न करता त्या चुका तुम्ही नक्कीच दुरुस्त करायला शिका. पुस्तकांच्या सहवासात शांत आयुष्य वेचण्यासारखा दुसरा आनंद कोणताही नाही. वेळ खूप मूल्यवान आहे, म्हणून इतरांची काळजी सोडा आणि उंच मात्र नक्कीच झेप घ्यायला शिका. एखाद्या दिवशी स्मशानात बसून पहा, यशाची आणि संपत्तीची नशा मात्र तुमची कायमची उतरेल. बाकी लोक फक्त गरजेपुरती आठवण काढतात, म्हणून नाराज मात्र कधी व्हायचं नसतं. संकटे नसतील तर गाभारातल्या दगडाला देव कोणी नक्कीच म्हटलं असतं. किती दिवसांचे हे आयुष्य असते. आजचे अस्तित्व हे मात्र उद्या नक्कीच नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या का होईल हे मात्र कोणालाच नक्की माहिती नाही. नशिबाने मनाचा 36चा आकडा आहे, कारण मनाला जे हवे असतं बऱ्याचदा ते नशिबात मात्र आपल्या नक्कीच नसतं. स्वतःच्या खिशाला न परवडणारी स्वप्न हे मात्र नक्कीच आपण स्वतः बघायची असतात. बाकीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मात्र आपण प्रत्येकाने प्रयत्न देखील तसे केली पाहिजेत. चांगल्या माणसांचं एक वैशिष्ट्य आहे, त्यांची आठवण कधी तुम्हाला काढावी लागणार नाही. ते कायम तुमच्या मात्र निश्चितच आठवणीत राहतात. बाकी जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे. जिंकलो तर आपली माणसे मागे राहतात आणि एखाद्या वेळी आपण हरलो तर आपली माणसं आपल्याला सोडून जातात. म्हणूनच आपण मात्र प्रथम स्वतःचा आदर स्वतः नक्कीच व्हायला शिकलं पाहिजे. एवढं मात्र नक्कीच, आधी स्वतःला ओळखावे, मग दुसऱ्यांची पारख करणे नक्कीच सोपे जाते. माझं भविष्य माझ्या वर्तमानापेक्षा चांगले असेल, कारण ते बदलण्यासाठी मी खूप प्रयत्न करीत आहे. हा विचार सदैव मनात ठेवून चालणार नाही.
तर तो मनात ठेवून विचार आपण सातत्याने सदैव प्रयत्न देखील केली पाहिजेत. आणि आपण आपले भविष्य कधी बदलू शकणार मात्र नाही, परंतु आपल्या सवयी आपण नक्कीच बदलू शकतो. आणि नक्कीच आपल्या सवयी आपलं भविष्य देखील बदलू शकतात. न सांगता आणि न मागता, अर्थात मारलेला घट्ट मिठी इतकं गोड काय देखील नाही. बाकी मित्रांनो, समजून घ्या, स्वप्न पाहणे कधीही आपण सोडू नये आणि नक्कीच विश्वास ठेवणेही आपण कधीही सोडू नये. हार कधीही आपण मानू नये आणि शिकत राहणे कधीही आपण सोडू नये. दररोज स्वतःमध्ये छोट्या छोट्या सुधारणा करत राहिलात मोठे यश मात्र नक्कीच मिळते. स्वावलंब आणि स्वाभिमान हे आपले खरे एक पद्धतीचे दागिने आहेत. आवडत्या व्यक्तीचे शब्द मनाला लागले की माणूस आपोआप मात्र शांत होऊ लागतो. कोणतीही अडथळे नसलेली साधी वाट कशाचेही नेतृत्व मात्र कधी करू शकत नाही. खरं माहिती असताना खोटं मात्र ऐकायला नक्कीच मजा येते. बाकी जिभेचं वजन खूप कमी आहे, पण तिचा नक्कीच तोल सांभाळणं मात्र खूप कठीण असतं. अपेक्षा नावाचा पक्षी नक्कीच पळायला हरकत नाही, पण परिस्थिती बघून पिंजरा मात्र उघडता नक्कीच आलं पाहिजे. माणसाला अलार्म नाही तर जबाबदाऱ्या नेहमी जाग करतात, एवढं मात्र नक्कीच खरे. सुखाच्या शोधात माणूस आयुष्यभर धावतो, पण आयुष्य कसायचं जगायचं हे त्याला मात्र दुःख शिकवत असतं. बाकी सहनशक्ती संपल्यावरच माणसाचा दगड होतो, मग तो फक्त स्वतःचा त्यावेळी मात्र नक्कीच विचार करू लागतो. पोटाची भूक शिकवते की कोणतंच काम छोटं नसतं. म्हणूनच आपण प्रत्येकाने एक गोष्ट गृहीत धरून चालली पाहिजे, ते म्हणजे कोणतेही काम छोटे नाही. आज जे कार्य तुम्ही करीत आहात ते कार्य मात्र तुम्ही उत्तमच करीत आहात. म्हणून प्रथम आपण प्रत्येकाने चिंता करणं सोडून द्यावे आणि उत्तम पद्धतीने आपण प्रत्येकाने नक्कीच प्रयत्न करावेत. अशक्य असं मात्र या जगामध्ये काहीच नाही. जे हवं ते साध्य करण्यासाठी तुमच्या ठाई फक्त जबरदस्त इच्छाशक्ती हवी. बाकी दुसऱ्यांचं मन जपण्याचा स्वभावच स्वतःचं मन मारून जगाला मात्र नेहमी नक्कीच भाग पाडतो. ज्याला जिंकायचं असतं ना, त्याला योग्य पद्धतीने माहिती असतं की कुठे लढायचं आणि कुठं शांत नक्कीच बसायचं. त्रास तर तेव्हाच होतो जेव्हा आपल्या आवडत्या व्यक्तींच्या गोष्टी तिसऱ्या व्यक्तीकडून आपल्याला मात्र नक्कीच समजतात. बाकी मित्रांनो, सुख दुःखाची वळणे घेत करत राहा आयुष्याचा प्रवास. आनंद तू वेचत जा, वाटे नक्कीच वाटेवरती, तेव्हाच वाटेल आयुष्य तुला तुझे खास. विषय किती वाढवायचा, कुठे थांबवायचं, कुठे दुर्लक्ष करायचा, हे ज्याला समजतं तो जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो. माणूस बदलला म्हणून उगाच वाईट मात्र वाटून घेऊ नका, कारण बदल हा तर नक्कीच निसर्गाचा नियम आहे आणि वेळेनुसार आपण मात्र बदलले पाहिजे. त्रास तर तेव्हाच होतो जेव्हा आपल्या आवडत्या व्यक्तीच्या गोष्टी नक्कीच तिसऱ्या व्यक्तीकडून समजत असतात. चुका स्वीकारण्यासाठी अर्थात मनाचा मोठेपणा देखील आवश्यक आहे. बाकी ज्या सध्या तुमच्या हातून चुका झालेल्या आहेत त्या प्रत्येक चुका मात्र नक्कीच तुम्ही स्वतः दुरुस्त करायला शिका. आणि मित्रांनो, पूर्णत्व समजून घ्या, ते म्हणजे आपल्याबद्दल तेच लोक जास्त बोलतात ज्यांना आपण कधीही आवडत नाहोत. माणसांनी संधी मिळाली तर अजिबात ती सोडू नये, पण आयुष्यात संधी साधू मात्र कधीही आपण बनू नये. आपल्या आनंदाची किल्ली असतात दुसऱ्यांच्या खिशात, कधीही आपण नक्की शोधू नये. बाकी मित्रांनो, आवडत्या गोष्टींसाठी थोडीफार किंमत तर आपल्याला मोजावी लागते. मातीलाही नभासाठी पावसाची वाट नेहमी पाहावी लागते. आपण प्रत्यक्ष संघर्ष कसा करायचा हा तर निसर्गाकडून शिकलं पाहिजे. अक्षरांच्या ओळीसारखे असतात माणसांची नाती, गिरवली तर अधिक लक्षात राहतात आणि वाचली तर अधिक जास्त समजून जातात. अर्थात बऱ्याच नात्यांचा शेवट हा ब्लॉक लिस्टमध्ये नक्कीच होतो. जगात फक्त एकच पर्याय कधी नसतो, म्हणून कधीच हार न मानता आपण प्रत्येकाने मात्र सातत्याने प्रयत्न केली पाहिजेत. हिमतीने स्वप्नांचा पाठपुरवठा केला तर सर्व स्वप्ने सत्यात नक्कीच उतरतात. ध्येयामागे धावताना लोक निंदेकडे आपण मात्र नक्कीच लक्ष देऊ नये. जो लोकनिंदेकडे लक्ष देतो तो मात्र कधीही योग्य पद्धतीने ध्येय गाठू शकणार नाही. म्हणूनच तुम्ही झालेली तुमची निंदा कधीही स्मरणामध्ये मात्र ठेवू नका. आणि तुमची जर एखाद्याने स्तुती केली तर ती स्तुती देखील आपण जास्त मनावरती घेऊ नये. बस एवढंच आयुष्य जगताना आपण स्मरणात ठेवावे. आणि जी नाती नेहमी गरजेच्या चौकटीत बांधलेली असतात ना,
ती फक्त नावापुरती नक्कीच उरतात, बाकी नाईलाज या शब्दामुळे कित्येक चुकीचे निर्णय इथे मात्र नक्कीच घेतले जातात. आणि ज्या व्यक्तीला मन मोकळेपणाने कधी कोणाशी बोलता येत नाही, ती व्यक्ती नंतर मात्र चिडचिड नक्कीच होते. जिव्हाळ्याचे तृणानुबंधन असल्याशिवाय कोणी कुणाची आठवण कधी काढत नाही. अशा जिव्हाळ्याच्या माणसांना नक्कीच मी तर सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा देतो. सोन्याची किंमत फक्त सोनारच करू शकतो. भंगारवाल्याकडून ही अपेक्षा आपण कधीही नक्कीच करू नये. आता याचा मात्र अर्थ नक्कीच तुम्ही समजून घेतलं पाहिजे. संघर्षाच्या मातीत जन्म झालेल्या व्यक्तीस पराभवाची कधीही भीती वाटत नसते. मग आग लावणाऱ्यांना कुठे माहिती असतं, वाऱ्याने जर एकेकाळी दिशा बदलली तर मग मात्र तेच नक्कीच जळणार आहेत. प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एकच साक्षीदार असतो, तो म्हणजे नक्कीच आहे आपला परमेश्वर. बाकी काय चुकलं हे नक्कीच शोधायला हवं. आणि पण आपण मात्र कुणाचं चुकलं हे नक्कीच शोधत राहतो. आपल्या विचारांवर आपले समाधान आपल्या समाधानावर अर्थात आपले सौख्य अवलंबून आहे. तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी जर शंका घेतच असेल तर मुळीच कमीपणा वाटून घेऊ नका. कारण लोक शंका नेहमी सोन्याच्या अर्थात शुद्धतेवरच घेतात, लोखंडाच्या कधीही नाही. बाकी नेहमी उच्च ध्येय बाळगले पाहिजे व ते पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस आपण मात्र प्रयत्न केली पाहिजेत. बाकी आपण केलेल्या कार्यात दोष असूच शकत नाही असं म्हणणारे व्यक्ती कधी प्रगती देखील करू शकत नाही. बाकी जे घाईघाईनेवर चढू पाहतात ते नक्कीच एक दिवस कोसळत असतात. आणि एखादी वस्तू वापरली नाही तर ती मग मात्र काळांतराने गंजते, आणि जर ती जास्त वापरली तर मग मात्र ती झिजत असते. काही झालं तरी देखील त्या वस्तूचा मात्र नक्कीच अंत ठरलेला आहे. बाकी चूक स्वीकारणं हीच चूक सुधारण्याची पहिली मात्र नक्कीच पायरी आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या ते म्हणजे किती कष्ट घ्यावे लागतात आपल्याला यशाचं शिखर गाठण्यासाठी. क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो, वरून मात्र खाली पडण्यासाठी. महिनाभर वाट पाहून मिळालेल्या पत्रातल्या भावना आयुष्यभर टेकायच्या. आता आयुष्यभराच्या आठवणीही एका सेकंदात मात्र नक्कीच डिलीट होतात. दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं या दोन्ही गोष्टी आयुष्यामध्ये कधीही विसरू नयेत. आरोग्य उत्तम असेल तर सुख मिळवता येतं आणि अर्थात अनुभवातही येतं नक्कीच. म्हणूनच नेहमी आपल्या तब्येतीची आपण मात्र प्रथम काळजी घ्यावी. असलेल्या परिस्थितीला स्वीकारून सुखाने जगायची सवय जर माणसाला लागली ना तर नसलेल्या गोष्टींची जाणीवही होणार नाही. वेळेने सर्व काही शिकवले पण वेळेवर कोणाही अर्थात एवढं मात्र नक्कीच खरे, जोपर्यंत तुमच्यावर कोणीतरी जळत नाही तोपर्यंत तुम्ही मात्र यशस्वी होताय हे मात्र समजत नाही. बाकी मित्रांनो, माणुसकीला वाव देणारी माणसं तुम्ही मात्र नेहमी नक्कीच शोधली पाहिजेत. माणुसकीचा आव आणणारी आपण कधीही नक्कीच शोधू नये. गैरसमज का वाढतात माहिती आहे का? कारण आपण संवाद टाळतो. एकदा मनातलं सगळं बोलून तर पहा, नाती पुण्याने मात्र नव्याने नक्कीच भरतील. बाकी जगण्याची जिद्द असेल तर जीवनात प्रत्येक कठीण क्षणाचा सामना नक्कीच करता येतो. आणि प्रेमळ मित्रांनो, मनात जर आत्मविश्वास असला ना तर तुम्ही अर्थात काही देखील करू शकता. मग तुम्हाला कशाची भीती वाटणार नाही. आशा करणे हे अतिशय दुःखाचे कारण आहे आणि आशा नसणे हे परम सुखाचे मात्र कारण आहे. अर्थात हृदयात उठलेली कळ जेव्हा डोळ्यांमध्ये वेदना अश्रू बनून नक्कीच अश्रू बनून निष्ठते. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुमच्याकडून जर चुकाच होत नसतील ना तर मग मात्र नक्कीच तुम्ही फक्त सोप्या गोष्टींवर काम पूर्णत्व करीत आहात. जर तुमच्याकडून आयुष्यामध्ये पूर्णत्व चुका होत असतील तर तुम्ही मात्र कधीही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच घाबरू नये. बाकी पूर्णत्व आयुष्यात प्रत्येकजण आपल्याला समजून कधी घेऊ शकत नाही आणि नक्कीच आपण प्रत्येकाला समजावून कधीही सांगू शकत नाही. ही गोष्ट नेहमी आपण प्रत्येकाने लक्षात ठेवावी. गोड बोलणाऱ्यांवर कधीही विश्वास ठेवू नये, कारण आजकाल लोकांच्या ओठात साखर आणि हृदयात मात्र विष असते. स्वप्नांचं गाव खूप मोठं असतं पण वळण मात्र आपल्याला अर्थात जबाबदाऱ्यांच्या गल्लीच घ्यावं लागतं. या जगात फुकट काहीच मिळत नसते. ते म्हणजे प्रथम आपण श्वासाकडून शिकावं. एक श्वास सोडावा लागतो, एक श्वास आपल्याला नक्कीच घेण्यासाठी. एवढंच आपण आयुष्यामध्ये समजून घ्यावे.
चुकीची माणसं दूर जरी गेलीत तरी देखील सगळ्या गोष्टी बरोबर घडायला नक्कीच लागतात. बाकी काही अर्थात वाचत राहिलं तर चष्मा लागू शकतो, पण चांगलं काही वाचत राहिलो तर नवीन दृष्टी आपल्याला लाभू शकते. पैसा आणि प्रसिद्धी या दोन गोष्टींच्या मागे कधी तुम्ही धावू नका, कारण या दोन्ही गोष्टी किती मिळाल्या तरीही त्या मात्र अर्थात कमीच वाटतात. तक्रार कमी आणि आभार जास्त मानले की आयुष्य सोपे सुंदर नक्कीच बनून जाते. बाकी येणाऱ्या रिप्लायची वेळ सांगत असते समोरच्या व्यक्तीला तुमचे नक्कीच किती गरज आहे. बाकी अर्थात उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, नजर पुढे नेहमी नवी दिशा असावी. आणि घरटे काय हे तर केव्हाही नक्कीच बांधता येईल. आता क्षितिजाच्या पलीकडे जाण्याची मात्र जिद्द नक्कीच असावी. बाकी घराचा उंबरठा हा तर जबाबदारी मागे टाकण्यासाठी नाही, तर जबाबदार बनण्याची एक नवी सुरुवात म्हणून ओलांडला निश्चिंत जातो. आणि प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र नक्कीच आपण प्रत्येकाने समजून नक्कीच घेतलं पाहिजे, ते म्हणजे सांगण्याची पद्धत चुकली की बरोबर असणाऱ्या गोष्टी सुद्धा चुकीच्या मात्र आपण प्रत्येकाला नक्कीच वाटायला लागतात. जमीन न सोडणारी माणसंच आकाशा एवढी उंच नक्कीच गाडतात. अर्थात तुम्ही कितीही मोठे झालात तरी आपण मात्र आपले पाय जमिनीवरतीच ठेवावे. अपयश मिळालं म्हणून अर्थात बसून राहू नका. ते यशात बदलण्यासाठी नेहमी तुम्ही पुन्हा प्रयत्न करा. एकाच गोष्टीचा जास्त विचार करणं हे मात्र घातक आहे, म्हणून तुम्ही एकाच गोष्टीचा जास्त विचार करत बसू नका. आयुष्य खूप सुंदर आहे, त्यासाठी आपले विचार आणि प्रयत्न कायम आपण मात्र नक्कीच चालू ठेवावेत. गरिबांच्या हक्कासाठी लढता स्वतः श्रीमंत होणे म्हणजेच राजकारण आहे. मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी शांतपणाने पाहणाऱ्यांनाच आयुष्य जगण्याची कळा जमते. कर्म म्हणते तू मला विसरशील, पण मी तुला विसरणार नाही. तुला अर्थात फळ दिल्याशिवाय माझे काम मी मात्र पूर्ण नक्कीच होणार नाही. प्रत्येकाला नाही मिळत मनासारखं आयुष्य. काहींना तडजोड करावे लागते तर काहींना मात्र इथे नक्कीच संघर्ष करावा लागतो. आणि जे जास्त ओझे वाहतात ना ते सहसा अर्थात बुडत असतात. मग ते ओझे क्रोधाचे असो, चुडाचे असो किंवा अभिमानाचे असो. म्हणूनच मनुष्याने कधीही आयुष्यामध्ये क्रोधित मात्र नक्कीच होऊ नये. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आपण आधार शोधतो, लोक मात्र गरज अर्थात ती समजत असतात. निवड चुकल्यानंतरही अर्थात त्यातच आपली आवड शोधणं म्हणजे तडजोड आहे. बाकी समजून आपण प्रत्येकाने हे आयुष्य मात्र घेतलं पाहिजे. ते म्हणजे प्रतिक्रिया देण्यापेक्षा तुम्ही प्रतिसाद द्या. बदल निश्चितच घडेल, मग ती परिस्थिती असो किंवा एखादी नक्कीच मनस्थिती असो. बाकी पगार झाला की बघू या वाक्यातच कितीतरी स्वप्न ताटकळत उभी राहतात. म्हणूनच जास्त विचार करू नका. जी गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळवायची आहे किंवा जी गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची आहे त्या गोष्टी लगेच आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. कारण आयुष्यामध्ये जर आपण सदैव इतरांचा जर विचार करत बसलो तर मग मात्र आपलं आयुष्य अजून कमी पडत जाईल. सुई कापडावर फिरली तर ती छान पोशाख बनवते. प्रत्येक टोचणाऱ्या वस्तूचा हेतू कधी देखील वाईट नसतो. बस एवढंच आपण प्रत्येकाने समजून घ्यावे. वेळ तर खूप मूल्यवान गोष्ट आहे, तिचा योग्य तुम्ही वापर करा आणि उंच तुम्ही नक्कीच झेप घ्या. स्वभावाच्या प्रेमात पडलं की चेहरे आपोआप नक्कीच आवडू लागतात. बाकी प्रेमळ मित्रांनो, प्रेम हवं तर समर्पण अर्थात विश्वास हवा तर निष्ठा आणि जीवलगांचा सहवास हवा तर वेळ मात्र नक्कीच खर्च करावा लागेल. चांगल्या माणसांची सवय लावून घेणे ही सुद्धा नक्कीच वाईट पूर्णत्व सवय असते. बुद्धी आणि धन या दोन गोष्टी नक्कीच तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात. पण जोडीला संस्काराचं जर तुमच्या धन असेल तर लोकप्रिय व्यक्तिमत्व नक्कीच निर्माण ठरते. गरज असताना तुम्हाला शोधत येणारी माणसं गरज संपल्यावर निघून मात्र नक्कीच जाताना दिसतील. आणि मैत्री ताकद फक्त अर्थात पैशात असते. कधी कधी ती मित्रांच्या रूपात पाठीशी देखील उभी असते. बोलताना शब्दाला धार नको तर आधार मात्र असायला पाहिजे. मनाला चीर जाते आणि नक्कीच आधार असलेले शब्द मन जिंकतात. जेव्हा संधी येते ना तेव्हा तुम्ही प्रथम तयार राहा, कारण जेव्हा तयारी आणि संधी यांची भेट होते तेव्हा मात्र माणसाचे नशीब बदलते. गरजेपेक्षा अधिक मिळवण्याचा हव्यास सोडला की जीवनात मन शांती नक्कीच प्राप्त होते. बाकी मित्रांनो, चिंता आणि चिता दोन्ही तशा तर सारख्याच आहेत.
त्यांच्यात फक्त एका बिंदूचा फरक आहे. चिंता जिवंतपणी जाळते आणि चिता मात्र जीव गेल्यानंतर. शांत राहा, कारण शांतता मोठ्या संघर्षावर नक्कीच विजय मिळवित असतो. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी गेले क्षण उडाली अर्थात उडाली पाकर. राज फक्त माणसांचा. नको शोधू वाट वेगळी, हाच मार्ग मात्र तुझ्या नक्कीच जगण्याचा. घरात संपत्ती नांदली म्हणून चूक नांदळच असं काहीच नाही. अर्थात तिचा उपभोग घेण्यासाठी कुटुंबाचं प्रेम ही नक्कीच आवश्यक असतं. बाकी घडून गेलेल्या गोष्टींचा विचार आपण कधीही करू नये, कारण त्या बदलण्यासाठी एरेज नावाचा नक्कीच पर्याय आपल्याला देखील कधीही मिळणार नाही. आपला सर्वात मोठा शत्रू हे तर आपलं अनियंत्रित मन आहे. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावरती विजय मिळवाल, त्या दिवशी मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणात नक्कीच यशस्वी व्हाल. बाकी बस ओके आहे म्हणताना आपणच कुठेतरी नक्कीच झुरत असतो. इतरांना आनंदी दाखवायला माणूस स्वतःला मात्र नेहमी फसवत राहतो. खूप काही बोलून सुद्धा सांगायचं ते मात्र राहून जातं. कधी कधी मौन सुद्धा मन व्यक्त करून नक्कीच जाते. बाकी प्रेमळ मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही समजून घ्या, ते म्हणजे लढून विजय मिळेल कदाचित, पण शांती मिळेलच असे तर काही देखील नाही. नवीन स्वप्नांचे घर बांधा, चुकून हरून जिंकून पहा. आपुलकीचा आनंद घेत पुन्हा नव्याने तुम्ही एकदा जगून तरी पहा. मागे मोक्यावर साथ सोडणारी माणसं तीच असतात, ज्यांना आपण डोक्यावर घेऊन नाचलेली असतो. वेळेला महत्त्व जरूर द्यावे, पण जिथे आपल्याला महत्त्व नाही तिथे मात्र आपण कधीही नक्कीच वेळ देऊ नये. तुलना आणि ईर्ष्या करण्यात आपला मात्र किमतीचा वेळ आपण कधीही वाया घालवू नये. कारण आयुष्यात आपण जसे कोणाच्या तरी पुढे असतो ना, तसंच कोणाचे तरी आपण मात्र निश्चितच मागेही असतो. अर्थात कॅमेरामध्ये लेन्स आणि माणसामध्ये सेन्स असेल तर जवळचं व लांबचं सगळं काय नीट मात्र नक्कीच समजतं. बाकी सावळीचं महत्त्व कडक उन्हातून जाणाऱ्यालाच उत्तम नक्कीच असतं. जसं सुखाचं महत्त्व हे दुःख भोगणाऱ्याला मात्र समजू शकतं. आणि स्वतःला चांगलं समजावून सांगा की जगात फक्त स्वार्थ बघितला जातो, माणुसकी तर फक्त पुस्तकामध्ये नक्की शिकवली जाते. पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचे ओझे नेहमी जड असते. ते हलकं करायचं म्हटलं म्हणजे झेलणारा देखील तितकाच आपलासा मात्र नक्कीच असावा लागतो. एवढं मात्र नक्कीच खरे. आणि प्रेमळ मित्रांनो, जीवनात मात्र आपल्याला अहंकार आणि क्रोध येत असेल तर आपल्याला मात्र दुसऱ्या शत्रूची मुळीच कधी अपेक्षा नक्कीच आवश्यकता लागत नाही. अर्थात जितकं जास्त तुम्ही तुमच्या मनामध्ये अहंकार ठेवाल तेवढंच तुम्ही मात्र तुमच्या आयुष्यामध्ये रडत राहाल. संकट आल्यावरती नक्कीच मीच का हा प्रश्न विचारण्यापेक्षा हो मी तयार आहे असे तुम्ही मात्र उत्तर द्यायला शिका. कोणाच्या येण्याने वा जाण्याने माणसांचे जीवन कधी देखील थांबत नसतं. नव्या उमेदीने सुरुवात केली की जगणे अर्थात एकदम सोपं मात्र नक्कीच होऊन जातं. परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्यांच्याकडे असते ते मात्र जग जिंकण्याची जिद्द नेहमी राखून पुढे जातात. आयुष्य नक्कीच घेत असलेली परीक्षा म्हणजेच आयुष्याने दिलेला अनुभव व एक प्रकारे दिलेली दीक्षाच आहे. मागे आयुष्य जर तुम्हाला आनंदी ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या दोन्हीचा त्याग आपण केला पाहिजे. स्वाद सोडला तर शरीराला फायदा आणि वाद सोडला तर नक्कीच नात्याला फायदा. जीवाला असावा पक्ष्यांसारखा, माया असावी प्राण्यांसारखी आणि श्रीमंती असावी ती म्हणजे सुंदर निसर्गासारखी. बाकी कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती तरी तुमच्या सोबत तुम्ही ठेवली पाहिजे, जी सर्व नकारात्मकतेला पुरून मात्र नक्कीच उरेल. बाकी माणूस दुसऱ्यांची कणभर चूक जगभर मात्र पसरवण्याचा नेहमी प्रयत्न करीतो आणि आपली मनभर चूक लबाडीच्या चादरीने झाकण्याचा केविलवाना नक्कीच तो वाईट मात्र प्रयत्न नक्कीच करतो. जबाबदारी ही अशी गोष्ट आहे जी असली की स्वप्न संपतात आणि नसली की माणसं भटकतात. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी कधी कधी तुमची स्मरणशक्ती हीच तुमचा सर्वात मोठा शत्रू असते. बाकी निस्वार्थ भावनेने तुम्ही बाळूमामांना शरण जा, कारण केवळ तेच तुम्हाला योग्य मार्ग दाखवी शकतात. बाकी प्रत्येकजण तुम्हाला नक्कीच राय मात्र देऊ शकतं, परंतु तुम्हाला जर योग्य पद्धतीने आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर सर्वप्रथम तुम्ही मात्र भगवंतांवरती पूर्णत्व विश्वास ठेवायला शिका. माणसं ही झाडाच्या अवयवांसारखी असतात, काही पानांसारखी अर्ध्यावर नक्कीच साथ सोडणारी तर काही काट्यांसारखी
सोबत असून देखील नेहमी टोचत राहणारे, आणि काही असतात मुलांसारखे न दिसता देखील शेवटपर्यंत ती मात्र नक्कीच आपल्या साथ राहणारी. नेहमी तुम्ही मात्र नक्कीच तयारीत राहा. हवामान आणि माणसं ही कधी बदलतील हे मात्र कधीही नक्कीच सांगता येणार नाही. बाकी माणसांची अर्थात वाणी बदलायला एकच गोष्ट कारणीभूत ठरते, ती म्हणजे नक्कीच खिशातील नाणी. बाकी समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यामधील रंग ओळखता आला की आयुष्य बेरंगी कधीही होणार नाही. प्रत्येक क्षण हा तर नक्की योग्य आहे. चुकला अर्थात चुकतो तो फक्त आपला एक निर्णय. आणि प्रेमळ मित्रांनो, हक्क गाजवण्याचा अधिकार त्यांनाच असतो जे आपले कर्तव्य उत्तम पद्धतीने नक्कीच पाळत असतात. जीवन हे आनंद, दुःख, कठीण काळ आणि चांगल्या वेळेचे वर्तुळ आहे. जर तुम्ही कठीण काळातून जात असाल तर विश्वास ठेवा की चांगला काळ तुमच्या मात्र मार्गावरती आहे. स्वातंत्र्याला लगाम अर्थात घातला नाही तर त्याचे अर्थात स्वैराचारात रूपांतर होण्याचा धोका मात्र नक्कीच असतो. अर्थात ऑनलाईनच्या दुनियेत अनोळखी माणसं सुद्धा आपले जीवलग होतात. भावनांचे बंध असे न भेटताही ती मात्र नक्कीच जुळतात. गैरसमजातून नाती तोडण्यापेक्षा बोलून तुम्ही आधी समजून घ्या. कारण प्रेमळ मित्रांनो, आपण प्रथम आपल्या दृष्टीवरती नक्कीच विश्वास ठेवला पाहिजे. कानावरती जर तुम्ही पूर्णत्व विश्वास ठेवाल तर त्यावरती लगेच आपण नक्कीच विश्वास ठेवू नये. ते म्हणजे कानावरती आलेली प्रत्येक गोष्ट आपण मात्र कधीही मनावरती घेऊ नये. बस माणसाने एवढ्याच गोष्टी कायमस्वरूपी स्मरणामध्ये मात्र ठेवली पाहिजेत. बाकी संवाद म्हणजे योग्य वेळ नक्कीच अर्थात योग्य वेळ साधून गोड शब्दात स्पष्टपणे मांडलेले सत्य आहे. मन मोकळे करण्यासाठी एक हक्काचे दिव्य व्यक्ती म्हणजे भगवंत आहे. सकारात्मकता ही तर यशाची पहिली पायरी आहे. ती तुमच्या मनामध्ये सदैव मात्र तुम्ही नक्कीच जोपासली पाहिजे. मागे आपल्या दुःखाचे कारण कोणतीही असले तरी इतरांना मात्र इजा आपण कधीही करू नये. बाकी ती प्रत्येक नजर आपण सांभाळून ठेवावे जिने तुमच्या अस्तित्वावर शंका मात्र घेतलेली होती. गुंतागुंता करून इथे मात्र काहीच होत नाही. जाताना सोबत काही नेता येत नाही. अर्थात जपायचंच असेल काही तर माणसं मात्र नक्कीच तुम्ही जपायला शिका. कारण आठवणींशिवाय मागे दुसरं काय देखील इथे मात्र नक्कीच उरत नाही. पतंग आणि माणूस जास्त जर हवेत गेला की त्याचा मात्र पत्ता आपोआप नक्की कट होत असतो. एवढं मात्र आयुष्यामधले एक सर्वात मोठे नक्कीच सत्य आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो समजून घ्या, ते म्हणजे आपला स्वभाव. अर्थात माहिती असणारी माणसं आपल्यावर शंका घेत नाहीत आणि जी माणसं शंका घेतात ती मात्र आपली कधीही नसतात. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच मनामध्ये ठेवलं पाहिजे. भगवंत म्हणतात साहित्य आणि आयुष्य सारखंच आहे. शब्द चुकला की साहित्य बिघडतं आणि माणसांची ओळख चुकली की मग मात्र आयुष्य नक्कीच बिघडतं. हे देखील आपण प्रत्येकाने नक्कीच समजून घेतलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, आयुष्यात खूपदा ठरवूनही इतरांच्या आवडीप्रमाणे जगता दुनियेच्या प्रवाहातच मन मात्र आपलं नक्कीच वाहून जातं. हे देखील आयुष्यामधले एक सर्वात मोठे नक्कीच सत्य आहे. आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त मात्र तुम्हाला नक्कीच मिळणार. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंता करीत असाल ना तर तुम्ही मात्र तुमची चिंता पूर्णत्व नक्कीच सोडली पाहिजे. आणि तुम्ही प्रत्यक्ष भगवंतांचे नामस्मरण निस्वार्थी मनाने मात्र करायला सुरुवात केली पाहिजे. संवाद साधता आले नाही की वाद होतात, मग तो दुसऱ्यांसोबत असो किंवा नक्कीच स्वतःसोबत असो. बाकी मित्रांनो समजून घ्या, मुक्त होऊ दे नात्यांनाही, नका ठेवू नक्कीच त्यांना बंधनात. आपली असतील ती परततील, उरलेली घेतील मोकळा श्वास. आता सगळं बदललं आहे, स्वतःलाही तुम्ही मात्र थोडं बदला. हे जग सारं स्वार्थी आहे, तुम्ही थोडं स्वतःसाठी मात्र जगून घ्या. सहानुभूतीच्या कोबड्या घेऊन चालणारी माणसं स्वाभिमानाच्या ताटकण्याने कधी देखील चालू मात्र नक्कीच शकणार नाहीत. काल जे केले त्यापेक्षा आज मात्र नक्कीच काहीतरी पूर्णत्व नवीन करणे म्हणजे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासारखेच आहे. बाकी सत्याचा दर्जा कळायला पाऊस आणि माणसांचा दर्जा कळायला फक्त एक प्रसंग मात्र पुरेसा आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र तुम्ही नक्कीच मनामध्ये ठेवा, ते म्हणजे काही देखील झाले तरी देखील
आपण मात्र नेहमी स्वतःवरती पूर्णत्व विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे, कारण आयुष्यामध्ये काहीही झाले तरी देखील आपण मात्र नेहमी स्वतःवरती पूर्णत्व विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. लोक म्हणतात जगलो वाचलो तर पुन्हा भेटू, पण एका खऱ्या मित्राने किती सुंदर म्हटलं, भेटत राहिलो तरच आनंदाने जगू. बाकी आयुष्य प्रत्येकाला समान मात्र संधी नक्कीच देते. फरक इतकाच आहे की काही जण ती संधी ओळखतात तर काही जण तिच्याकडे मात्र नक्कीच दुर्लक्षित करीत असतात. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आपण त्यांचा विचार प्रथम करावा. अर्थात ज्यांना आपण आवडतो, नाव ठेवणारे असले काय नसले काय, त्याने असा मात्र नक्कीच काय आपल्याला फरक पडतो. आयुष्यात संगत खूप महत्त्वाची असते. ज्या क्षणी प्रकाशाचा स्पर्श वातीला होतो ना, त्या क्षणी ती वात मात्र दिवा म्हणून निश्चिंतच पूर्णत्व ओळखली जाते. हे देखील आपण प्रत्येकाने निश्चिंत स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे. असंच असतं हे आपलं आयुष्य. अर्थात पानावर तरंगणाऱ्या दवासारखं, कितीही त्याला मात्र तोपावलं तरी हातून मात्र निसटलेल्या क्षणासारखं. जे करताय त्यात आवड निर्माण झाली की गोष्टी आपोआप मात्र यशाकडे वाटचाल करतात. लोक म्हणतात श्रीमंत होण्यात मजा आहे, जर मिळाला श्याम तर सुदामा होण्यात ही नक्कीच खरी मजा आहे. हे देखील आपल्याला नक्कीच पूर्णत्व समजले पाहिजे. दुःखात असताना आनंदी असल्याचे भासवणे हा आपल्या खंबीरपणाचा खूप मोठा नक्कीच दाखला आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र आता नक्कीच तुम्ही समजून घ्या, ते म्हणजे आयुष्याच्या प्रवासात जेवढं काही तुम्ही गमावलेले आहात ना, त्यापेक्षा जास्त मात्र आता तुम्हाला नक्कीच पूर्णत्व प्राप्त होणार. म्हणून तुम्ही तुमची चिंता सोडा. तुम्ही तुमची चिंता पूर्णत्व सोडून भगवंतांचे चिंतन करण्याकडे आता मात्र तुम्ही तुमचे नक्कीच लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सदैव स्मरणामध्ये मात्र नक्कीच ठेवायचं आहे. भगवंत म्हणतात तुमच्या मनातील भावना तुम्ही ते नेहमी व्यक्त करा, कारण कित्येकदा मनातील भावना ओटी न आल्यामुळे दुरावे मात्र नक्कीच वाढत जातात. एवढं मात्र आपण प्रत्येकाने समजले पाहिजेत. बाकी स्वार्थासाठी जवळ आलेली माणसं ही तर काही क्षणासाठी नक्कीच क्षणात तुटतात, पण विचारांनी व प्रेमाने जुळलेली माणसं आयुष्यभर आपण प्रत्येकांच्या सोबत राहतात. संस्कारावर अर्थात कुठल्याही मॉलमध्ये नक्कीच विकत मिळत नाहीत. अर्थात ते कुटुंबाकडून मिळालेलं अमूल्य नक्कीच दान असतं, ते म्हणजे आपल्या अंगी असलेले संस्कार. तुमच्याकडे दुसऱ्यांच्या दोषांचं वर्णन करणारे लोक तुमच्या दोषांचे वर्णन तिसऱ्याकडे करतात. हे कधीही तुम्ही मात्र विसरू नका. ज्यांना स्वतःची मत मांडता येत नाहीत तेच लोक इतरांच्या होला हो नक्कीच म्हणतात. बाकी सुगंधाने दलवरत राहावं आणि वाऱ्याने नेहमी वाहत राहावं. वाहता वाहता वाऱ्याने सुगंधाला देखील सोबत न्यावं. बस एवढंच आपण प्रत्येकाने सदैव स्मरणामध्ये ठेवावं. बाकी खेळ जिंकला नाही तरी चालेल, पण छाप अशी सोडा की सगळीकडे तुमची मात्र वाहवा नक्कीच राहिली पाहिजे. आवडत्या व्यक्तीच्या सहवासात किती वेळ जातो समजत नसते. अर्थात त्याच आवडत्या व्यक्तीच्या प्रतीक्षेच्या काल मात्र नकोसा वाटतं. अपमानाचा बदला भांडून नाही तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊन आपण प्रत्येकाने नक्कीच घेतलं पाहिजे. बाकी मित्रांनो, या जगात चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे लोक आहेत आणि त्या दोघांकडून नेहमीच आपल्याला वेगवेगळी वागणूक इथे मात्र मिळणार आहे. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, काल जे तुमच्यासोबत घडलं आहे अर्थात त्यापेक्षा काहीतरी नक्कीच तुम्हाला शिकून घ्यायचं आहे. अर्थात आयुष्यामध्ये आलेली दुःख ही आपल्याला भरपूर जास्त प्रमाणात अनुभव मात्र नक्कीच देत असतात आणि आपण मात्र त्या अनुभवामधून उत्तम गोष्टी नक्की समजून घेतल्या पाहिजेत. बस एवढंच प्रत्येक माणसांनी स्मरणामध्ये मात्र ठेवलं पाहिजे. बाकी मैत्री नाही जीवनात तर जीवन निर्थक आहे. अर्थात निर्थक आहे कारण मैत्रीशिवाय हे जीवनच व्यर्थ आहे. जी काल न पाहता आपल्याला एकाबद्दल सतत वाटत असते अर्थात तिला मात्र काळजी म्हणतात. राजाप्रमाणे जीवन जगण्यासाठी आधी मात्र गुलामाप्रमाणे भरपूर जास्त मेहनत करावी लागते. फक्त विचार करून काही देखील होणार नाही. जीवनात दोन गोष्टी कधीच वाया जाऊ देऊ नका, एक अन्नाचा कण आणि दुसरा म्हणजे आनंदाचा क्षण. प्रेमळ मित्रांनो, जो सध्या तुमच्या आयुष्यामध्ये आनंद आहे तो आनंद मात्र तुमच्यासाठी निश्चितच उत्तम आहे. म्हणून
प्रथम मात्र आता आपण प्रत्येकाने काळजी आणि चिंता सोडावी आणि भगवंतांचे आपण नामस्मरण करण्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच लक्ष द्यावे. बाकी साखर अंधारात खा किंवा प्रकाशात, ती तर नेहमीच तोंड गुंड अर्थात गोड करते. तसेच चांगले कर्म नकळत जरी केलीत ना तरी त्याचे फळ नेहमी गोड मात्र नक्कीच आपल्याला मिळत राहते. आपला माता त्यांच्यासमोरच आपण झुकवावा, ज्यांची पाऊल तुमच्या सुख दुःखात न कळविता तुमच्या दारापर्यंत येऊन पोहोचतात. मनातील माणसं आणि पायातील बूट इजा नक्कीच करत असतील तर बिनधास्त समजून जावं, ते आपल्या मापाचे आता मात्र राहिलेले नाहीत. भजनात चूरपेटी एकटे असून कधी चालत नाही, तिला टाळ अर्थात मुद्रुंगाची साथ लागते. जीवनात हे एकटे असून चालत नाही, आपल्यालाही जीवलगांची नक्कीच गरज भासते. वाईट आठवणी मिटवल्याशिवाय चांगल्या आठवणींसाठी जागा मात्र कधी बनवता येणार नाही. जर समोरच्या पेक्षा मोठे यश मिळवायचं असेल तर फक्त त्याचं यश पाहू नका, तर त्याला आलेल्या तुम्ही अडचणी पहा आणि त्या अडचणींमधून मात्र तुम्ही योग्य पद्धतीने नक्कीच शिक्षण घ्या. बस एवढंच तुम्हाला समजायचं आहे. इतरांचे संयमाने ऐकणे, समजून घेणे आणि सन्मान देणे ही यशस्वी होण्याची मुख्य कारणे आहेत. हे देखील तुम्ही निश्चिंत समजून घेतली पाहिजेत. बाकी प्रेमळ मित्रांनो, शांत राहा, कारण आयुष्यामध्ये जे काय घडीत असते ते मात्र काही नक्कीच काळासाठी घडत आहे आणि जे सध्या तुम्हाला प्राप्त करायचे आहे ना त्याहून उत्तम देखील तुम्हाला आता मात्र नक्कीच प्राप्त होणार आहे. म्हणून प्रथम मात्र तुम्ही तुमच्या मनाला आता नक्कीच शांत ठेवायला शिका, कारण जेवढं तुम्ही गमिवलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला हे भगवंत देणार. बस एवढ्याच गोष्टी तुम्ही स्मरणामध्ये ठेवून नेहमी आनंदी मात्र हे आयुष्य जगा. शक्य असलेले कार्य करण्यासाठी ताकद लागते आणि अशक्य कार्य करण्यासाठी विश्वास मात्र स्वतःवरती लागतो. भगवंतांचे नाव जरी मनोभावे घेतले तरी सर्व कामे आपले मात्र नक्कीच मार्गी लागतात. अर्धवट साथ सोडून गेलेली व्यक्ती एकट्याने आयुष्य जगायला आपल्याला नक्कीच शिकवते आणि आपण मात्र या आयुष्याकडून भरपूर गोष्टी शिकल्या पाहिजेत. म्हणून अजूनही तुम्ही चिंता जर करीत असाल तर ती मात्र तुम्ही तुमची चिंता सोडावी आणि या क्षणापासून तुम्ही भगवंतांचे स्मरण नक्कीच निस्वार्थ मनाने करायला सुरुवात करावे. बाकी प्रेमळ भक्तांनो, आजचा हा मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर आपणही आपला किमतीचा वेळ देऊन ऐकलेला असाल तर प्रथम मी तुमचे आभार मानतो. आपण भेटूया पुढील एका नक्कीच अशा संदेशाद्वारे.